नाव राणी गजानन उबाळे आणि मी आहे शिवसेनेतर्फे उमेदवार आहे. तरी थोड्याच वेळात शहाजीबापूंनी आम्हाला ह्या पदासाठी उभा राहण्याची संधी दिली, त्याबद्दल मी शहाजीबापू त्यांचे आभारी आहे. रस्त्याची कामं केली. आज किती वर्ष झाली आमच्या वस्तीला रस्ता नव्हता, तस रस्ता मंजूर करून दिला बापूंनी. अजून पाणी पुरवठाची आता योजना चालू आहे. 2 वर्ष 2 कोटीचा निधी दिलेला आहे बापूंनी त्यासाठी पण. आणि अजून अतुल पवार यांनी पण आता खूप काम केलेली आहेत. आता सध्या तरी जिथे काम म्हणजे ज्याला गरज आहे त्या गरजेच्या वस्तू सगळ्या आता सध्या तरीच पुरवठ्या करत आहेत ते दोघं. उमेदवारच चांगला आहे, उमेदवार कर्तृत्वान आहे. हो, शहाजी बापूकडे भरपूर मागणी करून त्यांनी भरपूर निधी आणून गावाला जवळजवळ 8 कोटीचा निधी दिलाय. रस्ते झालेत, पाण्या योजना झालेत, 2 कोटी पाण्या योजना चालू आहे. उमेदवारी आपल्याला दिली त्यांनी, म्हणजे युती झाली. आता बापूंनी सांगितले की युती झाल्यानंतर कामं आता अतुल पवारने काय केलंय, कामं ज्याला मागल त्याला बोर, मागल त्याला लाईट, मागल त्याला डीपी, मागल त्याला रस्ता. आतापर्यंत गाव पूर्ण रस्त्याचं पूर्ण हे झालेलं आहे, कामं पूर्ण तोडालेली. समिती गाण्याचं देखील कामं चालू आहेत ना, दोघंजण मिळून करतात ना. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही युतीच करतात, युती जायचं दोघांची. माझं नाव गजानन अंकुश उबाळे. राणी उबाळे माझी मिसेस आहे आणि सध्या ते बामणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे. तरी आमच्या कार्यकाळामध्ये मी वैयक्तिक असू द्या, दिनकर साळुंके, बाबू उबाळे, श्रीनिवास साळुंके, आम्ही बापूच्या कार्यकर्त्यांनी 7 ते 8 कोटीचा निधी शहाजीबापूंड मंजूर करून आणलेला आहे. आणि मेन म्हणजे आम्ही विरोधी पक्षातलं सदस्य म्हणून ग्रामपंचायत लेवलला काम केलेलं आहे. तरी आम्हाला बापूने, मी कुठल्या पक्षात अपक्ष म्हणून निवडून आलो होतो. पुन्हा 1 वर्ष 1.5 वर्षांना बापूकडे बापूंनी सध्या मला प्रवेश सुद्धा करून घेतला नाही, तरी सुद्धा बापूंनी मला माझ्यावर विश्वास ठेवून आमच्या बायकोला उमेदवारी दिलेली आहे. आणि बापूंनी म्हणजे 2 कोटीचा निधी पाणी पुरवठा कामासाठी दिलेला आहे. अजून बरेच रस्ते डांबरीकरण असतील, कॉन्क्रीट रस्ता असेल. जिथं 4 पिढ्या एका जगताप शिंदे वस्ती म्हणून आहे, तिथं 4 पिढ्या रस्ता नव्हता, तिथं शहाजीबापूंना 10 लाख रुपयाचा निधी देऊन त्यांना सुद्धा येण्या जाण्याची सोय केलेली आहे. आणि इथून पुढे बापू आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी देतील अशी अपेक्षा आहे आम्हाला. ग्रामपंचायतच्या माध्यमातून जेवढे आराखडे 5 वर्षात झालेले आहेत ते आमची मिसेस राणी गजानन उबाळे यांनी सांगितलेले आराखडे 80-90% झालेले आहेत. आणि गावात कॉन्क्रीट रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या सोय असतील, जागोजागी लाईट असेल, आम्ही करण्याचा पूर्ण 100% प्रयत्न केलेला आहे. आणि गावामध्ये आम्ही खरोखरच कामे केले आहे. सर्वसामान्याला जरी विचारलं तुम्ही तरी आम्ही कामं केलेले आहेत. आज सदस्यासाठी उभा राहिलेले आहेत आणि त्यांना आमचं सपोर्ट पूर्णपणे आहे. आणि त्यांनी आमच्या गावामध्ये सर्व प्रकारे मदत करून सगळ्या फिरांसाठी त्यांनी गटासाठी किंवा गावातली पाण्यासाठी किंवा रोडसाठी त्यासाठी त्या धडपड करत आहेत. ग्रामपंचायत माध्यमातून त्यांनी गावातला रस्ता बनवून घेतला. गावामध्ये शौचखड्डे, मला वाटते एक गावामध्ये 50-60 शौचखड्डे त्यांनी बांधून आता या परिस्थितीला चालू आहेत त्यांची बांधकामं. आणि त्यांना गावामध्ये म्हणजे काहीच विकास नव्हता आतापर्यंत, तर नव्हताच. जेव्हापासून आमच्या राणीताई निवडून आल्यात सदस्य म्हणून, खरं तर त्या सरपंच व्हायला पाहिजे होत्या, पण त्यांनी सदस्य पद त्यांना आलं निवडून. तरी पण त्यांनी गावामध्ये भरपूर कामं केलीत आणि त्यांनी अजून बी मोठ्या पदावर जावं आमची सर्वांची इच्छा आहे. आणि पंचायत समितीसाठी त्यांनी सगळ्यात जास्त त्यांना मतं पडून विजयी व्हाव्या, तेच आमचं सगळ्यांची सगळ्याच गोष्टी त्यांनी केल्या. त्या रस्ता असो किंवा पाण्याचा असो, गावामध्ये 2-2 महिने पाणी नसते, 2-2 महिने पाणी नसते. ह्याच्या अगोदर तर एवढं हाल ह्या खाल्लंय. सांगोल तालुक्यामध्ये पाण्याचं काय तुम्हाला सांगायचं, पायवडी नदी काठला जमीन असून लोकांच्या, असं त्यांना पाणी नाही, काय नाही. पण आता इथून पुढे ह्यांनी आम्हाला सर्वांनाच म्हणजे गावामध्ये पाण्याचं दररोज 2 दिवसाला पाणी येतच, दररोज 2-2, 3-3 तास पाणी चालू असतं गावामध्ये. लोकांनी पाणी नाही, मग बाहेरची लोक पाहुणी सुद्धा यायला इथं तयार नसतात गावामध्ये की तुमच्या बामणी गावाला पाणी नाही म्हणून. पण आता अशी परिस्थिती नाही.
उन्हाळा असो पावसाळा असो पाणी असतं 24 तास. आणि त्यांनी गावातल्या महिलांसाठी पण भरपूर धडपड करायची चालू आहे त्यांची, योजना आणायची त्यांची ही आहे, पण त्यांच्या हातामध्ये आतापर्यंत काय नव्हतं. मला असं वाटतं की त्यांनी मोठ्या पदावर जावं, गावासाठी विकास करावा, तर ते चांगली सेवा आणि गावामध्ये त्याच्यामुळे कुठल्याही योजना राबवल्या गेल्या नव्हत्या आतापर्यंत. पण शाही बापूंच्या आहेत त्या मतातून राणीताई उबाळे असो गजानन उबाळे असो, ते दोन्हीही या गावाचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. राणीताई उबाळे गाव सदस्य, त्यांनी त्यांच्या काळामध्ये बामणी गावात आता त्याच्या मागे बघा 1,10,00,000 रस्ता डांबरीकरण आहे. 1,10-20 लाखाचा रस्ता डांबरीकरण आहे. पहिल्यांदा या रस्त्यावरून जाता सुद्धा येत नव्हतं, तर त्यांच्या काळात त्यांनी धडपड करून आणलेलं आहे. अजून भरपूर कामं खालच्या लेवलला त्यांनी केलेली आहेत आणि जनतेतनं त्यांना चांगला प्रतिसाद आहे. महिलांच्या बाबतीत चांगलं काम आहे. महिलांसाठी सुद्धा त्यांनी शिलाई मशिनी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मिळवून दिलेल्या आहेत. आता सदस्य असताना त्यांनी एवढी कामं केली, तर त्यांना सध्या घडीला आपल्याला आम्हीच मागं लागलो, त्यांच्या ती उभारत नव्हते, आम्हीच त्यांच्या मागं लागलो की बाबा पंचायत समितीला उभा राहावा आणि सगळे जी पंचायत समितीची जी योजना आहेत ती आपल्या गावगाड्यापर्यंत पोचू द्या, गोरगरिबाला मिळू द्या, ह्याच्यासाठी आम्हीच त्यांच्या मागं लागून बापूंच्या मागं लागून आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा बापूंना कोणतंही तडजोड न करता त्यांनी तिकीट दिलेलं आहे. तसं सांगोल्यामध्ये हे होत्या बघा सरगर मॅडम, सीमा सरगर, म्हणजे शेळ्या राखणारी या महिलेला तिने तिकीट मिळालं आणि त्या जिंकल्या सुद्धा. तसंच इथं सुद्धा होणार आहे, गरीब व्यक्तीलाच तिकीट मिळालेलं आहे. ह्या गावातनं एक गट्टा गाव जाते आणि सर्रास वाडगाव गट हे मित्र परिवार असल्यामुळे जिथं कामं आम्ही केलेली आहेत. गजानन उबाळेंनी सुद्धा भरपूर कामं केलेली आहेत. लोकांचे विहिरीची प्रकरणं, रमा योजना ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांनी कामं केली आहेत. त्याचा फायदा त्याला 100% होणार आहे आणि राणीताई उबाळे